आता यापेक्षा हेल्दी अजून काय असणार आहे? चला, किती सुंदर झालेत बघा आपले लाडू. एकदम खमंग आणि खुसखुशीत लाडू झालेत. आता यापेक्षा अजून सोपी काय रेसिपी असणार आहे? यासाठी आपल्याला गूळ, साखर काहीही लागणार नाहीये. एकदम हेल्दी व्हर्जन आपण या लाडूंचं बनवणार आहे. तर चला हे नाचणीचे लाडू कसे बनवले बघूया. आता यासाठी आपल्याला साहित्य पण अगदी मोजकंच लागणार आहे. त्यासाठी लागणार आहे नाचणीचं पीठ. मी इथं 1.5 वाटी इतक्या प्रमाणात नाचणीचं पीठ घेतलंय. नंतर घेतलं तिथं खजूर, त्यातल्या बिया काढून घेतल्यात. 2 चमचे आपल्याला बेसनचं पीठ, अर्धी वाटी तूप आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स लागणार आहेत. चला रेसिपी स्टार्ट करूया. इथं मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. शक्यतो जाड तळाची कढई ठेवायची. त्यामध्ये घातलं 1 चमचाभर तूप आणि आपले जे ड्रायफ्रुट्स आपण घेतलेत ते याच्यामध्ये व्यवस्थित बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स आपल्याला नेहमी बारीक गॅसवरतीच फ्राय करून घ्यायच्यात म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि करपत नाहीत. इथं आपले ड्रायफ्रुट्स फ्राय झालेत, साईडला काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोड्याशा तुपात हे जे खजूर आपण घेतलेत त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, तर ते देखील व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. इथं तुम्ही डायरेक्ट सीडलेस खजूर देखील वापरू शकता. फक्त फ्राय करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला हे जे खजूर आहेत ते असे छान मॅश करत करतच फ्राय करायचे. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम 2 मिनिटात आपले खजूर पण छान मॅश झालेत. साईडला काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला जे आपण बेसन घेतलं होतं 2 चमचे, ते आधी भाजून घ्यायचंय. मी इथं कुठलंही तूप वगैरे ऍड केलेलं नाहीये. बेसन थोडंसं भाजलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे नाचणीचं पीठ ऍड करायचंय. तिला मी इथं अजिबात तूप वगैरे ऍड केलेलं नाहीये. दोन्हीही पिठं आधी आपल्याला छान अशी ड्राय रोस्ट करून घ्यायची आहेत आणि मगच आपल्याला तूप ऍड करायचंय. इथं तुम्ही बघू शकताय आपलं नाचणीचं पीठ आणि बेसनचं पीठ एकत्र छान झालंय आणि व्यवस्थित ते रोस्ट देखील होतंय. इथं तुम्ही बघा पीठ छान भाजले की असं ते मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं आणि मग याच स्टेजला आपल्याला ऍड करायचंय तूप. तूप सुद्धा सुरुवातीला आपण जेवढं घेतलंय तेवढं सगळं ऍड करायचं नाहीये. थोडंच तूप आपल्याला म्हणजे अर्धी वाटी तूप घेतले तर त्याचंही अर्धा प्रमाणातलं तूप आपल्याला आधी ऍड करून घ्यायचंय आणि ते व्यवस्थित पिठाला असं लावून घ्यायचंय. तर होतं काय, जर आपण सगळंच तूप एकदम घातलं ना तर गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या लवकर मोडत नाहीत पिठाच्या. त्यामुळे थोडं थोडं करतच तूप ऍड करायचं किंवा तूप एकदम जास्त झालं की पण लाडू फसण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळं अंदाज घेत घेतच करायचं. सुरुवातीला आपण पीठ व्यवस्थित भाजलं होतं त्याच्यामुळे तूप घातल्यानंतर हे पीठ भाजायला वेळ लागत नाही. 2 मिनिटात पीठ छान भाजून झालं की असं ताटात आपल्याला साईडला ते थंड व्हायसाठी काढून घ्यायचंय. इथं जरी हे पातळ दिसत असलं तरी पण जसं जसं हे पीठ थंड होणार आहे तसं तसं ते व्यवस्थित घट्ट होतंय. तुम्हाला पुढे समजेलच. आता हे पीठ थंड होतंय तोपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते व्यवस्थित बारीक करून घेऊ. आता हे एकदम बारीक त्याची पूड बनवायची नाहीये. थोडेसे असे दरदरीतच आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे क्रंच एक आपल्या लाडवांमध्ये छान लागतो. आता हे जे ड्रायफ्रुट्स आपण बारीक केले ते देखील या पिठामध्ये ऍड करून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ऍड करायची आपण भाजून घेतलेली खजूर देखील आणि ती पण छान पल्स मोड वरती व्यवस्थित बारीक करून घेतली की अशी आपली खजूर एकदम मऊसूत होते म्हणजे आपले लाडू पण छान होतात. आता ही खजूर देखील त्या पिठामध्ये व्यवस्थित ऍड करून घ्यायची. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून छान थंड व्हायला ठेवून द्यायचं. या स्टेजला जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटत असेल तरी पण ट्रस्ट द प्रोसेस. हे जरासं थंड झालं की व्यवस्थित सेट होतं. आपले लाडू एकदम भारी होतात. इथं बघू शकता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी असं त्याला सगळं मोकळं करून घेते आणि इथं तुम्हाला बघतानाच लक्षात येत असेल की हे मिश्रण किती छान झालंय. एकदम परफेक्ट लाडू याचे होणार आहेत. त्यामुळं तुम्ही पण लाडू बनवताना हे प्रमाण अगदी योग्य प्रकारे घ्या. अजिबात लाडू फसत वगैरे नाहीत. एकदम छान याचे लाडू होणार आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकताय अजिबात आपल्याला लाडू बनवायला मेहनत करावी लागत नाही. फक्त पीठ एकसारखं केलं आणि जसे आपण बेसनचे लाडू बनवतो तसं असं नुसतं हातामध्ये घोळवलं तरी लाडू बनतायत आणि एकदम सुंदर गुटगुटीत आपले लाडू इथं तयार होतायत. मध्ये आपण कुठलीही साखर, गूळ काहीही वापरलेलं नाहीये तरी पण आपल्या लाडूंना बाइंडिंग छान आले आणि एकदम सुरेख लाडू वळले जातात. अजिबात कष्ट करावे लागत नाहीये ते लाडू बनवताना. तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊया आणि या प्रमाणात मी जेवढं पीठ वगैरे सांगितलंय त्या प्रमाणात बरोबर 12 लाडू झालेले आहेत. तर तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे असतील तेवढे प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि इथं तुम्ही बघा आपले सगळे लाडू बनवून झालेत. सगळ्या पदार्थांचं प्रमाण अगदी योग्य झालंय. लाडूना तूप वगैरे अजिबात एक्स्ट्रा झालेलं नाहीये. लाडू बसत नाहीये. छान आकार सुद्धा त्यांनी धरलाय.
तसं तर नाचणी खरंच एक सुपर फूड आहे आणि आपल्या रोजच्या डाएट मध्ये आपल्याला हिला खरंच ऍड करायला हवं. अशा प्रकारे ऍड केल्यावर तर मग विषयच नाही. नाचणीमध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. शिवाय हे इन्स्टंट एनर्जी देखील देतं आपल्याला. त्यामुळे जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्या टिफिनसाठी पण ही एक परफेक्ट रेसिपी आहे. फक्त लहान मुलांसाठीच नाही तर आपल्या लेडीजच्या हार्मोनल हेल्थसाठी सुद्धा नाचणी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. सो तुमच्या डाएटमध्ये हा पदार्थ तुम्ही कोणत्याही प्रकारे का असेना पण ऍड नक्कीच करायला हवा. शिवाय याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे अजून वेगळे वेगळे ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स ऍड करून याला अजून हेल्दी बनवू शकता. प्लस आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुगर किंवा गूळ ऍड नाही केलेला. त्यामुळं जर तुम्ही अगदी हेल्थ कॉन्शियस असाल किंवा डाएट वरती असाल तरी पण तुमच्या रोजच्या डाएट मध्ये तुम्ही हा लाडू नक्कीच ऍड करू शकताय. किंवा तुम्हाला पण जर सारखी सारखी स्वीटची क्रेविंग होत असेल तरी देखील हा एक एकदम बेस्ट ऑप्शन आहे. शिवाय शुगर पेशंटसाठी देखील नाचणी खरंच खूप जास्त फायदेशीर ठरते आणि याच्यामध्ये ऍडिशनल शुगर नाहीये त्यामुळे ते देखील हे लाडू नक्कीच एन्जॉय करू शकतात. सो ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान वेगळ्या वेगळ्या रेसिपीज साठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.